नमो भागवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्णाय नमः। विष्णू सहस्रनाम पठण कल्याणकारी आहे। हिंदू धर्मात अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते, अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात केलेल्या भक्तीचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत अधिक मिळते अशी धार्मिक धारणा आहे। अधिक मासात खालील पूजा आणि विधी श्रेष्ठ मानले जातात। भगवान विष्णू पुरुषोत्तम यांची पूजा। या महिन्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत, म्हणून त्यांची पूजा सर्वात श्रेष्ठ मानली जाते। पुरुषोत्तम अर्चना, भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम रूपाची पूजा केली जाते। मंत्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री कृष्णाय नमः या मंत्रांचा जप करणे अत्यंत फलदायी ठरते। विष्णू सहस्रनाम, या महिन्यात विष्णू सहस्रनामाचे पठण करणे विशेष कल्याणकारी मानले जाते। मुलीने अधिक मासात आई वडिलांची पाद्यपूजा का करावी आणि त्याचे पुण्यफल काय? पाद्यपूजेचे महत्व आणि पुण्यफल। हिंदू धर्मात मातृदेवो भव, पितृदेवो भव असे मानले जाते। आई वडिलांच्या चरणी सर्व तीर्थे वास करतात अशी श्रद्धा आहे। तीर्थस्नानाचे पुण्य। अधिक मासात आई वडिलांचे पाय धुवून ते पाणी चरणोदक मस्तकी लावल्याने सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते। ऋणमुक्ती, मानवी जीवनात पितृऋण हे सर्वात मोठे असते। या काळात मनोभावे केलेली पाद्यपूजा त्या ऋणातून मुक्त होण्यास सहाय्य करते। सौभाग्य आणि समृद्धी, जी मुलगी आपल्या आई वडिलांचा सन्मान करते तिला आणि तिच्या सासर माहेरच्या परिवाराला अक्षय सुख समाधान प्राप्त होते। दोन्ही कुळांचा उद्धार। शास्त्रानुसार मुलगी जेव्हा माहेरी येऊन आई वडिलांची अशी सेवा करते तेव्हा तिच्या माहेरच्या आणि सासरच्या अशा दोन्ही कुळांना विष्णू लोकाची प्राप्ती होते। पापविमोचन, अधिक मासात श्री विष्णूची उपासना मुख्य असते। आई वडिलांना विष्णू लक्ष्मी स्वरूप मानून ओवाळल्याने कळत नकळत झालेल्या पापांतून मुक्ती मिळते। अधिक मास हा दानाचा महिना आहे। यात केवळ वस्तूंचे दानच नाही तर आदराचे दान श्रेष्ठ मानले जाते। मुलीसाठी आपले आई वडील हेच प्रत्यक्ष दैवत असतात। या पूजेमुळे मुलीला मानसिक शांती लाभते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। पुरुषोत्तम मासात ही सेवा केल्याने त्याचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत अनंत पटीने जास्त मिळते। आई वडिलांच्या आशीर्वादाने मिळणारे पुण्य हे कोणत्याही यज्ञापेक्षा किंवा तीर्थयात्रेपेक्षा मोठे असते। अधिक मासातील ही कृती मुलीसाठी आध्यात्मिक प्रगतीचा आणि कौटुंबिक आनंदाचा मार्ग ठरते। अधिक मासात आई वडिलांची पाद्यपूजा का करावी आणि त्याचे पुण्यफल काय? पाद्यपूजेचे महत्व आणि पुण्यफल। हिंदू धर्मात मातृदेवो भव, पितृदेवो भव असे मानले जाते। आई वडिलांच्या चरणी सर्व तीर्थे वास करतात अशी श्रद्धा आहे। तीर्थस्नानाचे पुण्य। अधिक मासात आई वडिलांचे पाय धुवून ते पाणी चरणोदक मस्तकी लावल्याने सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते। ऋणमुक्ती, मानवी जीवनात पितृऋण हे सर्वात मोठे असते। या काळात मनोभावे केलेली पाद्यपूजा त्या ऋणातून मुक्त होण्यास सहाय्य करते। सौभाग्य आणि समृद्धी, जी मुलगी आपल्या आई वडिलांचा सन्मान करते तिला आणि तिच्या सासर माहेरच्या परिवाराला अक्षय सुख समाधान प्राप्त होते। आरोग्य प्राप्ती, आई वडिलांना ओवाळल्यामुळे त्यांच्यावरील इडापिडा टळते आणि त्यांना दीर्घायुष्य लाभते असा विश्वास आहे। दोन्ही कुळांचा उद्धार। शास्त्रानुसार मुलगी जेव्हा माहेरी येऊन आई वडिलांची अशी सेवा करते तेव्हा तिच्या माहेरच्या आणि सासरच्या अशा दोन्ही कुळांना विष्णू लोकाची प्राप्ती होते। पापविमोचन, अधिक मासात श्री विष्णूची उपासना मुख्य असते। आई वडिलांना विष्णू लक्ष्मी स्वरूप मानून ओवाळल्याने कळत नकळत झालेल्या पापांतून मुक्ती मिळते। अक्षवंत, ओवाळणे आरती करण्याचे फल। अक्षवंत करणे म्हणजे प्रेमाने आणि आदराने ओवाळणे। हे कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक आहे। आरोग्य प्राप्ती, आई वडिलांना ओवाळल्यामुळे त्यांच्यावरील इडापिडा टळते आणि त्यांना दीर्घायुष्य लाभते असा विश्वास आहे। दोन्ही कुळांचा उद्धार। शास्त्रानुसार मुलगी जेव्हा माहेरी येऊन आई वडिलांची अशी सेवा करते तेव्हा तिच्या माहेरच्या आणि सासरच्या अशा दोन्ही कुळांना विष्णू लोकाची प्राप्ती होते। पापविमोचन, अधिक मासात वस्त्रदानाचे आध्यात्मिक महत्व। शास्त्रात असे म्हटले आहे की वस्त्रेण वपुः आच्छादयति, म्हणजेच वस्त्र शरीराचे रक्षण करते। अधिक मासात वस्त्रदान केल्याने दात्याला आणि स्वीकारणाऱ्याला दोघांनाही भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो। अक्षय फळ, या पवित्र महिन्यात दिलेले दान कधीही संपत नाही, त्याचे पुण्य पिढ्यानपिढ्या मागे राहते। दोष निवारण असे मानले जाते की वस्त्रदानामुळे जुन्या कर्मांमधील दोष दूर होतात आणि जीवनात शुभ काळ सुरू होतो। दीपदान करण्याला विशेष महत्व आहे। संध्याकाळच्या वेळी देवासमोर, तुळशीजवळ किंवा नजीकच्या मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने जीवनातील अंधकार दूर होऊन पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते। श्रीमद भागवत पुराण आणि वाचन, या काळात धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि श्रवण श्रेष्ठ मानले जाते। श्रीमद भागवत कथा, अनेक लोक या महिन्यात भागवत सप्ताहाचे आयोजन करतात किंवा त्याचे वाचन करतात। भगवद्गीता, गीतेच्या 15व्या अध्यायाचे पुरुषोत्तम योग वाचन करणे या महिन्यात अत्यंत शुभ असते।
अन्नदान आणि वस्त्रदान. गरजूंना अन्न किंवा वस्त्र दान करणे. अनारसे दान. महाराष्ट्रीयन परंपरेनुसार अधिक मासात 33 अनारसे जाळीदार तांब्याच्या ताटात ठेवून वाण म्हणून दान देण्याची पद्धत आहे. पवित्र स्नान आणि उपवास. नदीमध्ये स्नान करणे किंवा घरात अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करणे पवित्र मानले जाते. काही लोक या पूर्ण महिन्यात एक भुक्त दिवसातून एकदा जेवणे राहून व्रत करतात. हा महिना पूर्णपणे अध्यात्म, त्याग आणि भक्तीसाठी समर्पित आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे काम्यकर्म, विवाह, मुंज, गृहप्रवेश न करता केवळ ईश्वराची आराधना करणे हेच सर्वश्रेष्ठ मानले जाते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन घडामोडी वेळेवर मिळवण्यासाठी राजयोग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.